नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही एक पुण्यातील नावाजलेली शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेच्या फ्युजन इंग्लिश मीडियम स्कूलसाठी विविध पदांसाठीची भरती या ठिकाणी आलेली आहे। त्याच्यामध्ये प्री प्रायमरी सेक्शन पासून ते सेकंडरी हायर सेकंडरी सेक्शन पर्यंतच्या सर्व विभागांसाठीची भरती आहे आणि ही जी भरती आहे ती जवळपास 35 जागांपेक्षा अधिक जागांसाठीची ही भरती या ठिकाणी आलेली आहे। विजन इंग्लिश मीडियम स्कूल हे एक नावाजलेलं पुण्यातील इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि हे इंग्लिश मीडियम स्कूल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं आहे। त्यामुळं अशा चांगल्या आणि जुन्या शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन कशा पद्धतीने असणार आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एक्सपिरियन्स लागणार आहे का नाही आणि ऍप्लिकेशन कशा पद्धतीने सबमिट करायचं याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी काय करायचंय मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझी एक रिक्वेस्ट राहील, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो। तर बघा, प्री प्रायमरी सेक्शनसाठी बघूया आपण। एकूण 7 जागा आहेत प्री प्रायमरी सेक्शनसाठी आणि क्वालिफिकेशन तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे। TTC किंवा ECC हे तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे आणि सब्जेक्ट कोणते आहेत तर ऑल सब्जेक्टसाठी भरती आहे। आलं का लक्षात? इथं ऑल सब्जेक्टसाठी भरती आहे। पुढचं सेक्शन बघा, प्रायमरी सेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन किती आहे तर BA, BSc, DED किंवा BEd हे तुमचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे। इथं पण तुम्हाला ऑल सब्जेक्ट म्हणण्यात आलेला आहे आणि जागा बघा, अतिशय चांगल्या जागा इथं प्रायमरी सेक्शनसाठी आहेत। 15 जागा प्रायमरी सेक्शनसाठी देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर पुढचं सेक्शन आहे सेकंडरी सेक्शन आहे। सेकंडरी सेक्शनसाठी 4 जागा देण्यात आलेल्या आहे आणि सब्जेक्ट काय आहेत, सायन्स आणि मॅथ। जे कॅन्डिडेट सायन्स आणि मॅथ या सब्जेक्टसाठी अप्लाय करत आहे त्यांच्यासाठी इथं चांगली संधी आहे। क्वालिफिकेशन बघा, MSc किंवा BEd असलं पाहिजे तुमचं। MSc BEd असेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगली संधी उपलब्ध आहे सायन्स आणि मॅथ या सब्जेक्टसाठी। पुढचं सेकंडरी सेक्शनसाठीच ही जागा आहे। एकूण 4 जागा इथं देण्यात आलेल्या आहे। MA BEd तुमचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे आणि तुम्हाला सब्जेक्ट तिथं असणार आहेत इंग्लिश आणि SST हे सब्जेक्ट जर तुमचे असतील आणि MA BEd झालेलं असेल तर निश्चितच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो। जागा इथं 4 देण्यात आलेल्या आहे। पुढचं सेक्शन आहे प्रायमरी आणि सेकंडरी सेक्शनसाठीचे आहे। BA BPEd किंवा MPEd असेल, PT टीचरच्या या 2 पोस्ट इथं देण्यात आलेल्या आहेत प्रायमरी आणि सेकंडरी सेक्शनसाठी। बघा, अतिशय चांगली भरती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये। इथं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देण्यात आलेले आहेत मित्रांनो की इथं जे काही एज्युकेशन पॉलिसी चालणार आहे, जी मित्रांनो NAP ची नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याप्रमाणे एज्युकेशन असणार आहे आणि त्याच पद्धतीनं शिक्षक तिथं ट्रेन त्यांना आवश्यक आहेत। त्याचबरोबर तुमचं इंग्लिश चांगलं असणं आवश्यक आहे मित्रांनो। आणि तुम्हाला ऍप्लिकेशन कधीपर्यंत द्यायचं आहे तर 17/3/2025 पर्यंत तुम्ही हार्ड कॉपी किंवा तुम्हाला इथं महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचा जो ईमेल ID देण्यात आलेला आहे त्या ईमेल ID वरती देखील तुम्ही काय करू शकता, तुमचं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन पाठवू शकता मित्रांनो। ऍप्लिकेशन पाठवत असताना तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स लेटर, एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याचबरोबर तुमचा रिझ्यूम या सर्व डॉक्युमेंट काय करायचे आहेत, मेल किंवा हार्ड कॉपी या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे आहे। आणि अतिशय चांगली भरती मित्रांनो महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विजन इंग्लिश मीडियम स्कूलसाठी आलेली आहे। इथं मित्रांनो तुम्हाला इंग्लिश मीडियम स्कूल आहे, विजन इंग्लिश मीडियम स्कूल महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचं, त्याचा ऍड्रेसही देण्यात आलेला आहे, फोन नंबरही देण्यात आलेला आहे मित्रांनो। तर निश्चितच ज्या कॅन्डिडेटला जॉबची आवश्यकता आहे आणि टीचिंग मध्ये त्यांना एक्सपिरियन्स आहे किंवा एक्सपिरियन्स नसेल तरीही तर काही त्याची डिटेल माहिती दिलेली नाही एक्सपिरियन्स बाबतची, तरीही तुम्ही काय करू शकता या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता। तर मित्रांनो,
बघा ही अतिशय चांगली संधी तुम्हाला जॉब करण्याची आलेली आहे आणि माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। भेटूया अशाच नवनवीन माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।